भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर असून गुंतवणूकदारांचे मागील 5 दिवसात 18 लाख कोटी रुपये बुडाले आहे। तर शेअर बाजारातील तज्ञांच्या मते लवकरच 2008च्या मंदीपेक्षा मोठा क्रॅश भारतीय बाजारात होणार आहे। नेमके प्रकरण काय आहे या संपूर्ण विश्लेषणासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेवटी आपण चर्चा करू की या परिस्थितीत गुंतवणूकदार काय करू शकतात। गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे। सेन्सेक्स तब्बल 2300 पॉइंट्सने खाली गेला आहे आणि गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी रुपये उडाले आहे। त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सध्या प्रचंड चिंतेत आहेत। आता जाणून घेऊयात काय कारण आहे या घसरणीचं। जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीची शक्यता, व्याजदर वाढीचा धोका, आरबीआय आणि फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची शक्यता, परदेशी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात विक्री, भारतीय शेअर्स ओव्हर व्हॅल्यूड झाले असल्यामुळे करेक्शन येण्याची शक्यता। एवढेच नव्हे तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर एस नरेन यांनी मोठा इशारा दिला असून त्यांनी सांगितले की सध्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मधील गुंतवणूक धोकेदायक ठरू शकते आणि त्यामधून पैसे काढणे हा सध्या सुरक्षित पर्याय ठरू शकतो। तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या खूप महाग झाले आहे आणि मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जास्त अस्थिरता असते। मागील 2 वर्षात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स मध्ये प्रचंड तेजी झाली आहे आणि आता बाजारात मंदी आल्यास हे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडू शकतात। त्यामुळे मोठ्या आणि स्थिर कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी। एवढेच नाही तर 2008च्या जागतिक आर्थिक संकटानंतर 2025 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी सर्वात धोकादायक ठरू शकते। 2008 मध्ये बँका आणि मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते, तर 2025 मध्ये कंपन्या थेट गुंतवणूकदारांकडून पैसे उभे करत आहे। त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार थेट बाजारात येत असल्याने अस्थिरता वाढत आहे। या व्यतिरिक्त एसआयपी गुंतवणूकदारांसाठी हा काळ कठीण ठरू शकतो, कारण गेल्या काही दिवसांमध्ये एसआयपी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळालेले नाहीत। 1994 ते 2002 आणि 2006 ते 2013 मध्येही एसआयपी धारकांना तोटा सहन करावा लागला होता। त्यामुळे एसआयपी दीर्घकालीन फायदेशीर असते, पण सध्या योग्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे। एस नरेन यांच्या मते गुंतवणूकदारांनी सध्या कोणतं धोरण अवलंबावं? महागड्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करावी, शॉर्ट टर्म गुंतवणुकीपासून दूर राहावे, मोठ्या प्रमाणावर जोखीम घेणे टाळावे, एसआयपी मध्ये दीर्घकालीन विचार करावा पण सतर्क राहावे, मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स टाळावेत किंवा मर्यादित प्रमाणात ठेवावे, लार्ज कॅप स्टॉक्स आणि ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी। शेअर बाजारात तेजी आणि मंदी येत राहतील, पण योग्य गुंतवणूक धोरण महत्त्वाचं आहे। तर या परिस्थितीत तुमच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही कोणता निर्णय घ्याल? तुमच्या विचारांसाठी कमेंट सेक्शन मध्ये कळवा। अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी स्प्रेडिटचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशाच नवनवीन शेअर बाजारातील घडामोडी समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओला नक्की भेट द्या।